नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रॉब्लेम सेट मधला पहिला क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिला होता. तुम्ही केला असेल तो. एमसीक्यू आहे, कंप्लीट करा. आणि अजूनही एमसीक्यू देणार आहे, ते कंप्लीट करा. क्वेश्चन नंबर 2 थोडा स्टार केलाय, थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, पण बेसिक नॉलेजवरच आहे तुमच्या. मी रीड करतो प्रॉब्लेम. रे पी क्यू, फिगर काढली मी तर, रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. रे पी क्यू and ray PR are perpendicular to each other. हा 90, एक दोन्ही रे एकमेकाला लंब आहेत, हा आणि हा. मग त्यांच्यामध्ये किती मापाचा कोन तयार होत असतो? 90. दोन रे एकमेकाला परपेंडिक्युलर म्हणजे 90 चा अँगल तयार होईल. पॉइंट बी अँड ए आर इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ अँगल QPR. बी कुठे आहे? बी पॉइंट इंटिरियर आहे, कोन QPR च्या आंतर भागात आहे. इंटिरियर म्हणजे आतल्या भागात आहे. आणि ए बिंदू कुठे आहे? अँगल QPR च्या बाह्य भागात आहे, एक्सटिरियर पॉइंट आहे. ए द एक्सटिरियर पॉइंट ऑफ अँगल QPR and B the interior point of angle QPR. Okay, respectively ray PB and ray PA are perpendicular. ray PB and ray PA हे सुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, लक्षात घ्या. म्हणजे PA आणि PB एकमेकाला परपेंडिक्युलर आणि PQ आणि PR सुद्धा परपेंडिक्युलर. तो कोण दाखवले लक्षात घ्यायचं. म्हणजे 90 चा अँगल APB 90 होईल आणि अँगल QPR सुद्धा किती होईल? 90 होईल. तर विचारलंय तुम्हाला ड्रॉ द फिगर. फिगर काढली, फिगर काढणं महत्वाची आहे. फिगर दिली नव्हती, आपण काढली. पुन्हा सांगतो, PR आणि रे PQ एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि बी बिंदू हा कोन QPR च्या अंतर्भागात घेतला आणि बाह्य भागात घेतलाय. आणि ते दोन्ही रे PB आणि PA हे सुद्धा एकमेकाला काय परपेंडिक्युलर म्हणजे 90 चा अँगल तयार होतो. त्याची फिगर काढा म्हणजे आपण योग्य काढली. आणि ऑल दीज रेज आर राईट. ड्रॉ द फिगर्स. ड्रॉ फिगर्स शोइंग ऑल दीज रेज आर रेज अँड राईट पियर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. पियर्स ऑफ, तीन गोष्टी तुम्हाला विचारल्या फिगर काढल्यानंतर. पियर्स म्हणजे जोड्या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या, पियर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या किती तयार होतात, आणि पियर्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगलच्या तयार होतात. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. ते नॉलेज नीट लक्षात राहून येतं. तर कोण कोणत्या जोड्या? तर कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला माहिती? ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 90 डिग्री असते त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे. दोन कोनाचे, एका कोनाचं माप 90 असेल त्याला राईट अँगल म्हणतो आपण. पियर म्हणजे जोडी. मग पटकन लक्षात येईल तुम्हाला की अँगल ही फिगर 90 काढले, हे लंब आहे, तुम्ही बोललेलं डायरेक्ट लिहिलं तरी चालते आता की हा 90 APB हा 90, त्या दोन कोन झालेत APQ. पहिली जोडी तुम्हाला सांगता येईल अँगल APQ अँड अँगल QPB. अँगल QPB हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. का? कोणता किती माहित नाही, पण या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती? 180. लक्षात घ्या. कारण की PA परपेंडिक्युलर टू PB आहे, त्याच्यात हे दोन कोणता अँगल APQ आणि दुसरा कोणता QPB. आणि दुसरी कोणती जोडी होईल? अजून एक जोड्या होती दुसरी, अँगल QPB अँगल QPB and angle BPR. हे सुद्धा 90. हा पूर्ण, कारण हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर म्हणजे हा पूर्ण 90 होतो. नीट बघा, अँगल QPB and अँगल BPR याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी. आता सप्लिमेंटरी कशाला म्हणायचं? सप्लिमेंटरी कशाला म्हणायचं? ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 होते. मग असे कोणते असतील? एक APB, एक अँगल APB. त्याच्या पियर कोणते असतील? मग अँगल APB आपल्याला माहिती आहे APB किती आहे? 90 डिग्री. आणि अँगल QPR, अँगल QPR सुद्धा किती आहे? 90 डिग्री. आणि म्हणजे दोघांची बेरीज किती झाली? APB म्हणजे काय होईल? हे कशा असतील? अँगल APB प्लस अँगल QPR इक्वल टू किती झाला? 180 डिग्री झाली. म्हणून काय म्हणतो तुम्हाला अँगल APB अँड अँगल कोणते? QPR आर सप्लिमेंट पियर्स ऑफ, आर पियर ऑफ सप्लिमेंटरी angles
कारण त्यांची दोघांच्या मापाची बेरीज किती, लिनियर पेयर वेगळे. एव्हरी लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी, एव्हरी सप्लिमेंटरी अँगल्स आर नॉट लिनियर पेयर. लक्षात घ्या, लिनियर पेयर ही सप्लिमेंटरी असतेच. सप्लिमेंटरी मध्ये एखादी बाजू कॉमन असावीच असं काही नाही. फक्त दोन कोणाच्या मापाची बेरीज, याला सुद्धा सप्लिमेंटरी म्हणता येते आपल्याला. हा 90 दिला आणि हा 90 दिला, याला दोन्ही एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल म्हणू शकतो. किंवा एक ॲक्यूट अँगल दिलाय आणि एक ऑप्टिकस अँगल दिलाय. हा 60 दिलाय आणि हा किती दिलाय 120, याला सप्लिमेंटरी म्हणता येईल. करेक्ट. अशा अँगलला आपण सप्लिमेंट किंवा अँगल्स इन लिनियर पेयर याला सुद्धा सप्लिमेंटरी म्हणता येते. लक्षात घ्या, कारण त्यांची बेरीज किती येते 180 येते. तर इथं नीट कंडिशन नीट लक्षात घ्या. आणि तिसरा प्रकार विचारलाय तुम्हाला पियर्स ऑफ कॉन्ग्रुएंट. मग त्यात आपल्याला माहिती आहे पहिली अँगल एक जोडी सांगता येईल एपीबी. एपीबी कॉन्ग्रुएंट टू कोण होईल, एपीबी कॉन्ग्रुएंट टू क्यूपीआर इक्वल टू 90. अजून एक जोडी कॉन्ग्रुएंट होती, लक्षात घ्या. कारण की लक्षात घ्या, हा एक्स आणि हा वाय आणि हा जर झेड म्हणला, एक्स प्लस वाय इक्वल टू 90 आणि वाय प्लस झेड इक्वल टू 90. दोघातला जर वाय अँगल मायनस केला तर हा सुद्धा फोर कॉन्ग्रुएंट होतो. लक्षात घ्या, नीट बघा. एपीक्यू एपीक्यू आणि अँगल क्यूपीबी म्हणजेच 90 डिग्री झाला आणि अँगल क्यूपीबी प्लस अँगल बीपीआर किती 90. दोघांमध्ये हा अँगल कॉमन आहे म्हणून हा कट म्हणून हा सुद्धा कॉन्ग्रुएंट होईल. नीट लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल अजून समजून सांगण्यासाठी सांगतो तुम्हाला. हा 40 आहे, हा 50 90 होईल. हा 50 आहे म्हणजे हा 40 होईल. म्हणजे हे दोन्ही मिळून किती झाले 90. हे दोन्ही मिळून किती झाले 90. याचा हा कॉमन अँगल मायनस केला तर इथं नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की अँगल एपीक्यू कॉन्ग्रुएंट किती मापात आहे सांगता येणार नाही. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल देण्यासाठी घेतलंय 40. आणि दुसरा बीपीआर अँगल बीपीआर. अशा जोड्या कॉन्ग्रुएंट अँगलच्या भेटत्या. कॉम्प्लिमेंटरीच्या पेयर बघितल्या, सप्लिमेंटरीच्या पेयर बघितल्या आणि कॉन्ग्रुएंटच्या पेयर. थोडासा वेगळा प्रश्न होता पण नॉलेज वाढवणारा प्रश्न आहे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर आता 3 बघू. सिंपल प्रूफ आहे. मी रीड करतो एकदा काय दिले क्वेश्चन. ते प्रूव्ह दॅट इफ अ लाइन परपेंडिकुलर टू one of the two parallel lines then it is a perpendicular other also. सोपी प्रूफ आहे. अगोदर फिगर काढतो, पुन्हा प्रॉब्लेम रीड करतो. एखादी टाइप आपण ट्रान्सव्हर्सल जर परपेंडिकुलर एल इथं नाव देतो, इथे एम आणि एन, इथे ए बी सी एंड डी पी क्यू एन आर. आता रीड करतो बघा पुन्हा. प्रूव्ह दॅट इफ अ लाइन इज परपेंडिकुलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन देन इट इज परपेंडिकुलर टू अदर लाइन आल्सो. जर एखादी लाईन दोन पॅरलल पैकी हिला जर परपेंडिकुलर असेल तर हिला सुद्धा असते. प्रूव्ह करायचं. गिवन काय होईल की लाइन L is perpendicular to line L is perpendicular to line AB or line M and AB parallel to line L parallel to line कोण आहे M. to prove काय करायचंय, to prove line L perpendicular to line M also. रियल लाईन म्हणजेच कोण आहे ट्रान्सव्हर्सल आहे. लक्षात घ्या. एखादी ट्रान्सव्हर्सल दोन समांतर रेषेपैकी एकीला जर परपेंडिक्युलर असेल म्हणजे 90 चा अँगल तयार करत असेल L परपेंडिक्युलर टू लाईन M तर टू प्रूव्ह लाईन ही सुद्धा याला सुद्धा काय असते जे प्रूव्ह करायचं असतं ते फिगर मध्ये दाखवायचं नसतं. इथं मी 90 असं दाखवलं, इथं दाखवायचं नाही. जे प्रूव्ह करायचं असतं ते फिगर मध्ये दाखवायचं नाही. गिवन आणि कन्स्ट्रक्शन तुम्ही फिगर मध्ये. प्रूफ फार सिंपल आहे.
proof in figure line L parallel to काय L perpendicular to line M given. Therefore, line L perpendicular to line M. Therefore, angle PQB equal to 90 degree. लंबा आहे. Also काय होईल की लाइन AB parallel to line M parallel to काही म्हणा line N and line N is the transversal and line L is the transversal okay. Line M parallel to N and L is a transversal. Therefore, angle PQB equal to angle कोणता होईल QRD. पण PQB माहिती आहे आपल्याला किती आहे, याला एक नाव देऊ शकता तुम्ही. PQ equal to 90 degree from कंसातल्या corresponding angles. हा 90 म्हणजे हा सुद्धा किती, दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल, दोन लाईन जर पॅरलल होणारे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. पण हा 90 म्हणजे हा सुद्धा किती झाला 90. देयरफॉर अँगल QRD इक्वल टू किती झाला 90 डिग्री. आणि QRD लाईन झाला म्हणजे लाईन L पॅरलल परपेंडिक्युलर टू लाईन L. ओके, एवढी सिंपल प्रूफ आहे. ओके, लाइन L M ला परपेंडिक्युलर आहे. काय प्रूफ आहे, L ही M ला परपेंडिक्युलर दाखवायची, M आणि N पॅरलल आहेत म्हणून करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले. ओके, पण हा 90 आहे म्हणजे हा सुद्धा 90 झाला. हा 90 म्हणजेच L परपेंडिक्युलर टू लाइन N असं नीट लक्षात घ्या. ओके, आता 4 नंबरचा तुम्हाला मी होमवर्कला दिला होता, तुम्ही केला असेल, खूप सिंपल आहे. आता 5th नंबरचा ही प्रॉब्लेम बघू, थोडासा वेगळा आहे पण सिंपल आहे, तोही बघून टाकू आपण. फिफ्थ नंबरचा बघा, अगोदर फिगर काढतो, रीड करतो. 3 लाईनी पॅरलल दिल्यात तुम्हाला, 3 लाईनी पॅरलल दिल्यात 5 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये. मी वाचतो प्रॉब्लेम तो, आणि काय काय दिले बघा. आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. कोणकोणत्या लाईन दिल्यात, लाईनचं नाव दिले ABCD, लाईन ABCD और EF या पॅरलल लाईन आहेत तिन्ही, आणि त्याची ट्रान्सव्हर्सल कोण आहे PQ इज द ट्रान्सव्हर्सल. आणि इथं हा अँगल X होतो, हा Y होतो, आणि इथं तुम्हाला छेद दाखवलाय स्मॉल लेटर जे अँगल आहे लक्षात घ्या. लाइन AB पैरेलल टू CD पैरेलल टू F इन फिगर. थर्ड नंबर का 5th नंबर का प्रॉब्लेम नीट बघा. इन फिगर लाइन AB पैरेलल टू लाइन CD पैरेलल टू लाइन EF and line PQ is ट्रान्सव्हर्सल V1. हे काय आहे V1. ओके, आणि मग अजून तुम्हाला एक माहिती दिली, y/z रेशो दिलाय तुम्हाला. y/z हा रेशो दिलाय, y/z इक्वल टू 3:7. तो माप नाही पण तो काय रेशो आहे 3:7. फाइंड द मेजर ऑफ अँगल x. x चं माप किती असं विचारलं, y आणि z चा रेशो दिला. आता थोडंसं नीट लक्षात घ्या, आपण तिन्ही लाईन पॅरलल, आपण दोन्हीचा विचार AB आणि जर EF चा विचार केला, मधली नाही असं लक्षात घेतली. लाइन AB पैरेलल टू EF and PQ इज अ ट्रान्सव्हर्सल, देन x इक्वल टू काय होईल z. अल्टरनेट अँगल होते, आणि अँगल देयरफॉर अँगल x इक्वल टू अँगल z. करेक्ट, कंसातल्या अल्टरनेट अँगल्स. ओके, हे अल्टरनेट अँगल्स झाले लक्षात घ्या. x आणि कोण z म्हणायला, त्याला एक नाव द्या. ओके, x आणि z तो मध्ये CD नाही असं लक्षात घ्या. AB पैरेलल टू EF
आणि PQ ट्रान्सफर, आणि मग हा कोण आणि हा कोण काय होईल, अल्टरनेट अँगल होईल, ते दोन्ही समान असतील लक्षात घ्या. नाव आता ह्या दोन पॅरलल x प्लस y इज, तुम्हाला रेशो दिलाय आपण तो बघू शकतो, y इक्वल टू z रेशो दिलाय, इक्वल y इक्वल टू आल्सो y इज टू z इक्वल टू 3 इज टू किती दिलाय 7. करेक्ट. y इक्वल टू आपण काय म्हणतो, y इक्वल टू 3k आणि z इक्वल टू किती घेऊ आपण 7k. लक्षात घ्या. k इज कॉमन मल्टिपल, y हा रेशो दिलाय गिवन, इथं लिहा गिवन, आणि y इज टू z. पण x प्लस y, नाव x प्लस y इक्वल टू किती 180 डिग्री. व्हाय, इंटिरियर अँगल्स x आणि y हे 180, पण x म्हणजेच कोण, z. मी अँगल x प्लस अँगल y म्हणतो, तो y इक्वल टू, पण अँगल x म्हणजेच कोण, अँगल z प्लस अँगल y इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम 1. कुठून बदल केला बघा, नीट लक्षात घ्या. z, x आणि z समान आहे, आणि हा रेशो तुम्हाला दिलाय y इज टू z इक्वल टू 3 इज टू 7. कॉमन मल्टिपल किती मानलं, x, म्हणून y चं माप आपण 3k मानतो, आणि z चं माप किती 7k मानलं. k इज कॉमन मल्टिपल. लक्षात, तो रेशो म्हणजे माप नाही. आणि मग x प्लस y इक्वल टू 180 इंटिरियर अँगल, कारण AB पॅरलल टू CD, आणि इंटिरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. पण x म्हणजेच कोण, z प्लस y इक्वल टू 180 डिग्री. पण z माहिती आहे आपल्याला, z चं माप किती काढलं आपण 7k, आणि y चं माप किती आपल्याला 3k इक्वल टू 180. राईट. आणि मग किती होईल ते 10k इक्वल टू 180, k इक्वल टू 180 अपॉन 10, 0 कटले, k इक्वल टू 80. k कोण आहे, त्यांचा कॉमन मल्टिपल आहे, म्हणून z ची व्हॅल्यू किती आली, देयरफॉर z इक्वल टू किती आपण 7k मानले, 7 इंटू किती 80. लक्षात घ्या. आणि मग अँगल z इक्वल टू किती होईल बघा, 7 8 56, 5 7 1 7, 7 आणि 5 12, 126 होईल. पण z म्हणजेच कोण, अँगल x. देयरफॉर अँगल x सुद्धा किती होईल, अँगल x इक्वल टू 126 डिग्री. x चं माप विचारलं, z आणि x समान आहेत, कारण तो कसे अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. नीट लक्षात घ्या. पुन्हा रिपीट करतो, AB पॅरलल टू CD पॅरलल टू EF आहे, आणि PQ त्याची ट्रान्सवर्स आहे. मग AB पॅरलल टू EF आणि PQ ट्रान्सफर, हा अँगल काय झाला, अल्टरनेट अँगल होईल. त्याला आपण काय नाव देऊ, एक नाव देऊ. अजून तुम्हाला काय कंडिशन दिले, रेशो दिलाय तुम्हाला, y इज टू z इक्वल टू 3 इज टू, कॉमन मल्टिपल k मानलं, y इक्वल टू किती होईल 3k, आणि z इक्वल टू 7k. अजून काय दिलंय तुम्हाला, x प्लस y इक्वल टू 180 डिग्री, कारण AB पॅरलल टू CD, आणि मग इंटिरियर अँगल आहे. पण x म्हणजेच कोण, x आणि z समान आहे, x म्हणजे z कितीवरून बदल केला, फ्रॉम 1, म्हणून z प्लस y इक्वल टू 180. पण z ची व्हॅल्यू माहिती आहे आताच काढली, z अँगल किती 7k, z अँगल 7 नसतो, त्याचा कॉमन मल्टिपल असतो. लक्षात घ्या. म्हणजे किती आला, हा x 126 आला, आणि z सुद्धा 126 आहे, म्हणजे y किती 180 मधून 126 होता, कारण म्हणजे y सुद्धा माहित होईल आपल्याला. किंवा 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 18 3 54, बघा 54 आणि 126 याची बेरीज किती येते, 180 येते. हे लक्षात येणं गरजेचं. म्हणजे k काय, कॉमन मल्टिपल आहे. x किती आला, x 126, y 3k म्हणजे किती होईल आपल्याला, 8k ने मल्टिप्लाय 18 3 54 आणि 126 ची बेरीज जर केली तर 180 येते. म्हणून तो कॉमन मल्टिपल असतो. हे थोडं नवीन आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कळलं ते. आणि मग व्हॅल्यू ठेवल्या, k ची व्हॅल्यू काढली 18 आली, मग z ची व्हॅल्यू 7k आहे आपल्याकडं, आणि म्हणून ती 126 होईल. पण z आणि x सेम आहेत, म्हणजे x इक्वल टू किती होईल 126 डिग्री. थोडंसं वेगळा प्रॉब्लेम आहे, पण तो आपल्या लक्षात आला असेल. ओके, असाच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे 7 नंबरचा. 6 नंबर जर तुम्ही केलात असेल, खूप सिंपल होता. आता 7 नंबरचा प्रॉब्लेम बघू. VVIMP एक्झाम मध्ये बराच विचारलाय, पण सोपं आहे, आपण लगेच घेऊन टाकू ते. आणि
एक अजून राहिला 1 नंबरचा, तो मात्र 4 मार्काचा, खूप महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. अगोदर 7 नंबरचा बघूत आपण. याच्यावर तुम्हाला मी एमसीक्यू देणार आहे, ते केलेच पाहिजे. नवे नवे सध्या ते चांगलं औषध आहे, अभ्यास करायचं केलंच पाहिजे तुम्ही ते. आणि एमसीक्यू करत असताना कोणाची तरी बघून लिहायचे नाही, एकमेकांशी चर्चा करू शकतात, प्रयत्न करू शकतात, एकमेकाला विचारू शकतात, शोध घेऊ शकतात त्या प्रश्नांचा. केलाच पाहिजे, यालाच अभ्यास म्हणायचं असतं. नुसतं नाही आलं बंद करून ठेवलं नाही. मित्राला विचारा, मैत्रिणीला विचारा, कोणतं नेटवर बघा, काय बघायचं बघा, शोध घ्या, समजून करा. नुसते आन्सर एबीसीडी कोणातरी लिहून काढले आणि मोकळ झालं, याला अभ्यास म्हणता नाही. तो अभ्यासाचे दिलेले क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा काय दिलंय तुम्हाला इथं. मी फिगर काढतो, महत्वाचा क्वेश्चन आहे, नीट लक्षात घ्या. अगोदर तो समजून सांगतो आणि मग तुम्हाला तो लिहून देतो. क्वेश्चन नंबर 7, ए बी सी ए बी आणि सी, इथं पी सी आणि इथं कोण डी आणि एफ. ओके, ई एफ, इथं ई. क्वेश्चन रीड करतो. ए बी पॅरलल टू कोण दिले, ए बी पॅरलल टू सी एफ. सी एफ म्हणलं काय, पी एफ म्हणलं काय, सारखंच आहे. ए बी पॅरलल टू पी एफ और सी एफ, ह्या लाईन, ह्या दोघी ही लाईन याला पॅरलल आहे. आणि तुम्हाला दुसरं दिलंय बीसी पॅरलल टू ईडी, ही हिला पॅरलल आहे. आणि काय प्रूव्ह करायचंय, अँगल एबीसी, अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल एफडीई. एफडीई नीट बघा, कोणता, एबीसी म्हणजे हा अँगल आणि एफडीई हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. सिंपल आहे, लक्ष द्या. दोनच ओळीचं उत्तर आहे. की मी पुन्हा सांगतो, ए बी उत्तर अगोदर तोंडी सांगतो, नंतर लिहून देतो. इन फिगर काय होईल, इन फिगर AB parallel to CF and BC is a transversal. BC कोण होईल, ट्रान्सव्हर्सल. म्हणून हा अँगल आणि हा अँगल काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. लक्षात. पुन्हा सांगतो, AB parallel to CF or PF म्हणा and BC is a transversal. हा अँगल आणि अँगल काय होईल, अल्टरनेट अँगल्स होतील. करेक्ट. आणि म्हणून हा याला एक नाव देतो आपण. आणि दुसरा BC parallel to ED, BC parallel to ED and PF is a transversal किंवा CF is a transversal, काही फरक पडत नाही, कोणता पॉइंट घ्या. BC पॅरलल आणि हा काय होईल, अँगल कॉन्ग्रुएंट होईल. का, करस्पॉन्डिंग अँगल्स. एक मध्ये दाखवले हे अल्टरनेट अँगल, पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून तिसरा कोणाशी कॉन्ग्रुएंट होईल, फर्स्टशी कॉन्ग्रुएंट आहे. इतकी सिंपल प्रूफ आहे, एक्झाम मध्ये 3 मार्काला विचारले जाऊ शकते. सुरुवात कशी करायची, इन फिगर लाईन ए बी पॅरलल टू लाईन पीएफ, लाईन पीएफ म्हणा, सीएफ म्हणा, काही फरक पडत नाही. and BC is, line BC is transversal. Okay, therefore म्हणून, therefore angle ABC is equal to angle BCD कंसात लिहा, alternate angles. याला एक नाव. हा याला कॉन्ग्रुएंट झाला. पहिला अँगल दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असतो, तिसरा पहिल्याशी असतो कॉन्ग्रुएंट. लक्षात घ्या, कॉन्ग्रुएंट अँगलच्या ह्या प्रॉपर्टी आहेत. आल्सो दुसरी लाईन BC पॅरलल टू लाईन ED या DE, लाईन DE and CF is, and line CF is transversal. Therefore angle BCD congruent to angle EDF, जे विचारले तेच घ्या. अँगल EDF FDE नाव इक्वल टू अँगल FDE.
कंसात लिहा करस्पॉन्डिंग अँगल, रिझन लिहिणं महत्वाचं आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स त्याच गोष्टी कामाला यायला. दोन लाईनी पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, दोन लाईनी पॅरलल असेल तर इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात, दोन लाईनी पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. पॅरलल असेल तर कंडिशन नीट बघा. आता एबीसी पुन्हा फ्रॉम 1 and 2 काय कंक्लुजन निघाल? फ्रॉम 1 and 2 काय म्हणते ना आपल्याला, अँगल एबीसी इक्वल टू अँगल एफडीई. ओके, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. अँगल एफडीई इतकी सिंपल प्रूफ आहे. फिगर काढा, एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. अजून एक प्रॉब्लेम राहिला तो आपण घेऊन टाकू, खूप महत्वाचा आहे. 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, 8 नंबरचा. ओके, 8 नंबरचा प्रॉब्लेम नीट बघा. VVIMPA मी रीड करतो काय दिले. फिगर काढलेली. इन फिगर लाइन PS is a transversal of parallel line AB and CD if ray QX, ray QY, ray RX and ray RY are the angle bisector, then the prove that quadrilateral QXRY, quadrilateral QXRY दिसला का बघा, is a rectangle. काय प्रूव्ह करायचं? रेक्टँगल आहे. पुन्हा लक्ष द्या फिगर मध्ये नीट. AB पॅरलल टू CD दिली आणि PS त्याची कोण आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. रे QX नीट बघा, रे QX हा AQR चा अँगल बायसेक्टर आहे. रे QY हा अँगल BQR चा बायसेक्टर आहे. रे RX हा अँगल QRC चा बायसेक्टर आहे आणि रे RY हा अँगल QRD चा अँगल बायसेक्टर आहे. मग हा अँगल बायसेक्टर आहे म्हणजे हा अँगल x असेल तर हा x असेल, हा y असेल तर हा y असेल, हा z असेल तर हा z असेल, हा w असेल तर स्मॉल लेटर वापरले मी इथे लक्षात घ्या नीट. आणि त्याच्यामुळे ते जे रे एकमेकाला छेदल्यामुळे जो क्वाड्रिलॅटर तयार झालाय कोणता? QXRY, तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह करायचंय आपल्याला. आता तो रेक्टँगल आहे प्रूव्ह करायचंय म्हणजे रेक्टँगलच्या प्रॉपर्टी कशाला म्हणायचं? रेक्टँगल हे इथून सुरुवात झाली पाहिजे. रेक्टँगल प्रूव्ह करायचं म्हणजे नेमकं काय प्रूव्ह करायचं? की रेक्टँगल आहे प्रूव्ह करायचं म्हणजे त्याची डेफिनेशन काय? ज्या क्वाड्रिलॅटरचे चारही अँगल 90 डिग्री असतात त्याला रेक्टँगल म्हणायचं. लक्षात घ्या. उदाहरण नाही द्यायचं पार्ले बिस्किट, रेक्टँगल पार्ले बिस्किटचं उदाहरण आहे ते, पण त्याची डेफिनेशन काय? ज्या क्वाड्रिलॅटरचे चारही अँगल 90 डिग्री असतात त्याला काय म्हणलं आपण? रेक्टँगल म्हणले. मग मला हे प्रूव्ह करावं लागेल की मेजर अँगल x इक्वल टू 90 डिग्री, मेजर अँगल r मीन्स XRY इज 90, मेजर अँगल y 90 आणि मेजर अँगल XQY हा 90 दाखवावा लागेल. ह्या क्वाड्रिलॅटरचे प्रत्येक कोन 90 दाखवावा लागतील, चारही अँगल 90 दाखवावा लागतील. लक्षात घ्या. कमीत कमी 3 तरी दाखवावे लागतील. चौथा का नाही दाखवायचा? आपल्याला माहिती आहे चौकोनाचे चारही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 360. तर 3 270 झाली की ऑटोमॅटिक रिमेनिंग कसा होईल? 90 डिग्री होईल. नाही दाखवलं तरी चालेल, पण आपल्याला कमीत कमी दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. मग दिलंय काय? प्रूव्ह काय करायचं कळालं तुम्हाला की आपल्याला प्रूव्ह करायचंय क्वाड्रिलॅटर. नीट बघा फिगर मध्ये, थोडं झूम करा. QXRY हा रेक्टँगल आहे प्रूव्ह करायचंय. तो रेक्टँगल प्रूव्ह करायचं म्हणजे ईच अँगल त्याचा 90 दाखवा लागेल. मग गिवन काय दिलंय तुम्हाला की AB पॅरलल टू CD दिलंय आणि PS इज अ ट्रान्सव्हर्सल, एक गोष्ट दिली. अजून तुम्हाला त्याला हे जे रे दिसायले तुम्हाला चार, रे QX, रे QY, रे RX, रे RY हा बायसेक्टर त्या अँगलचे. कोणत्या अँगलचे? अँगल AQR चा बायसेक्टर कोण आहे? QX. BQR चा बायसेक्टर कोण आहे? QY. RY हा कोणाचा बायसेक्टर आहे? अँगल QRD चा. आणि रे RX इज द बायसेक्टर ऑफ अँगल QRC. ओके, ही नीट काय दिले, काय प्रूव्ह करायचंय आणि आपण ज्या प्रॉपर्टी अभ्यासल्या त्याचा यूज कसा करायचा हे डोक्यात येणं गरजेचं आहे. याला प्रॅक्टिस असणं महत्वाची. लक्षात घ्या. ओके, आता आपण प्रूफ देऊ. इन फिगर मी डायरेक्ट करतो. इन फिगर लिहित बसत नाही, ते अँगल बायसेक्टर लिहिलं तरी चालतंय. पुस्तकात दिले की इन फिगर रे QX, रे QY, रे RX and रे RY are the bisectors.
लिहिलं तरी चालतंय किंवा तुम्ही डायरेक्ट लिहा. मी काय इन फिगर अँगल AQX is equal to angle AQX equal to angle XQR equal to x डिग्री से मान टाकून बायसेक्टर आहेत म्हणून म्हणाले तुम्ही. दूसरा BQY angle BQY is equal to angle YQR equal to y डिग्री से. नीट बघा BQY घेतो YQR. तिसरा घेतो आता झेड वाला अँगल QRX is equal to angle XRC equal to z डिग्री से. आपण मान लेते आणि लास्ट अँगल QRY equal to angle QRY equal to YRD equal to W डिग्री से. स्मॉल लेटर वापरत आला. या सगळ्याला तुम्ही वन नाव दिलं तरी चालतंय, नाही दिलं तरी चालतंय. बघू दे एखादी गरज पडली तर. ओके, आता हे काम झालं. हे XX दाखवला, हा YY दाखवला, हा ZZ दाखवला, WW दाखवला. आता मी काय करतो बघा, मी डायरेक्ट करतो तुम्हाला समजण्यासाठी. मला अँगल नीट बघा, मला अँगल X 90 दाखवायचा आहे, मला अँगल Y 90 दाखवायचा आहे. अँगल Q म्हणजे अँगल XQY हा 90 दाखवायचा. नीट बघा, अँगल XQY हा 90 दाखवायचा आहे आणि अँगल XRY हा 90 दाखवायचा आहे. मी काय करतो, नाव x डिग्री प्लस x डिग्री प्लस y डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 180 डिग्री. हा बघा, हे चार अँगल मिळून काय तयार झाला, लिनियर पेयर तयार झाला. x प्लस y अँगल्स इन लिनियर पेयर, अँगल्स इन लिनियर पेयर. थोडं डायरेक्ट केलं तरी चालतं, तर मोठं गणित आहे. अशा वेळी छोट्या छोट्या मधल्या पायऱ्या कट केल्या तरी चालतं, परीक्षकाला आकलन होतं. तुम्हाला काय म्हणायचं हे कळणं गरजेचं आहे. x प्लस, नीट लक्ष द्या, फोकस करा इथं. x प्लस y असं लिहित पाहिजे गरज नाही. QX QXR RQY ते सगळं गणित मोठं होऊन जाईल, मग आपण गोंधळून जातो. शॉर्टकट केलं तरी चालतंय. x प्लस y हे रेषीय जोडीतील कोण आहेत लक्षात घ्या. अँगल्स इन लिनियर पेयर. पण x आणि x म्हणजे काय झाले, 2x plus 2y equal to 180. Take 2 common, x plus y equal to 180. हे दोन इकडे मल्टिप्लाय करून डिवाइड होते. x plus y equal to 180 upon 2. x plus y equal to 90 डिग्री. नीट बघा, याला दोन नाव दिले तरी चालेल. आता नीट अंडरस्टँड करून घ्या. x plus y माझ्या कामाचा घेतो मी. x plus y म्हणजेच अँगल XQY झाला, लक्षात घ्या. हा x प्लस y किती मला माहिती आहे, 90. किती माहित नाही, पण एक ह्या दोघांची बेरीज मला जी आहे XQY, therefore angle XQY equal to 90 डिग्री. पहिला अँगल भेटला मला. कसा भेटला नीट बघा. ओके, सिमिलरली इथे असंच करता येईल, करत बसायचं नाही, खूप खेळायचं नाही. इथं सुद्धा काय होईल, Z प्लस W equal to 180 डिग्री. 2Z plus 2W equal to 180. टेक 2 कॉमन. सेम असंच करायचं. केलं तर हरकत नाही, पण खूप मोठं गणित होऊन जाईल ना. आपल्याला गणित बघितलीच भेट होता, अरे फार मोठं पाठ टेप झाले. तर इथं तुम्ही लिहिलं सिमिलरली म्हणलं तरी चालतंय. Z प्लस W प्लस Z. आणि मग ते काय होईल लक्षात घ्या. इथं तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की 2Z similarly we can prove that. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. Similarly we can prove that काय angle XRY equal to 90 डिग्री. लक्षात घ्या. कसं आहे ते पुन्हा 2 मिनिटात रिपीट करतो. Z प्लस W equal to 180. अँगल्स इन लिनियर पेयर. हे सुद्धा 2Z आणि 2W बरोबर 180 होते. 2 कॉमन घ्या. मग Z प्लस W, हा Z प्लस W म्हणजेच कोणता अँगल झाला, XRY. दोन अँगल 90 झाले. अजून एक झाला तरी आपलं काम धकतंय. आता इकडे येऊ. नाव इन ट्रायंगल.
नाव इन ट्रायंगल नीट बघा. ऑल्सो आता आपण x प्लस झेड जर 90 दाखवलं नाव, आता बघा नाव मी काय करतो शॉर्टकट करतो असं. नाव अँगल AQR प्लस अँगल CRQ इक्वल टू 180 डिग्री. फाय इंटिरियर अँगल्स. कसे अँगल आहेत ते इंटिरियर अँगल. बघा प्रॉपर्टी कामाला आली. इथं कोणती प्रॉपर्टी कामाला आली? अँगल्स इन लिनियर पेअर, ते आपलं ऍक्सिओम आहे. आणि आपण थेरम बघितला, जर AB पॅरलल टू CD असेल, AB पॅरलल टू CD and PS is a transversal, दिले आपल्याला, therefore angle AQR plus angle CRQ equal to 180 degree. ओके, दोन लाईनी पॅरलल आहेत कंडिशन सॅटिस्फाय होईल. AB पॅरलल टू CD and PS is transversal, therefore interior angles are supplementary. त्या कंडिशन मध्ये बसता आलं पाहिजे. मिक्स गणित आहे, मिक्स खिचडी, हे सगळे एकत्र करता आले पाहिजे. हे कधी होईल? तुम्ही प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस केली तरच ह्या गोष्टी संभवतात, नाही तर अदरवाईज येत नाही. तात्पुरतं एक एक्झरसाइज मध्ये 2-2 प्रॉब्लेम केले की तुम्हाला चॅप्टर झाला माझा हा, आणि त्यांनी होणार नाही. मी सांगितले तुम्हाला 5 गोष्टीतून जावं लागेल, तेव्हा चॅप्टर प्रिपेअर झाला समजायचं. सॉल्व प्रॉब्लेम, एक्झरसाइज, प्रॉब्लेम सेट, एक्स्ट्रा प्रॅक्टिस, आणि एक्झाम असते ती कॅन्सल आहे, त्याच्या बदल्यात MCQ आहेत. या 5 गोष्टी केल्या तर तुमचा चॅप्टर प्रिपेअर झाला. नाही तर साक्षरता अभियान एवढं समजायचं, हुशार व्हायचं असं तर एवढं पॅटर्न आहे. ह्या 5 गोष्टीतून जावं लागेल. विद्यार्थी बरेच रिस्पॉन्स देत नाहीत. ओके, बघा AQR बघितलं, पण AQR किती आहे? अँगल AQR किती? 2x, आणि अँगल CRQ किती? 2 छेद 2x प्लस 2 छेद 2x प्लस 2 छेद इक्वल टू 180. ओके, 2x plus 2 z equal to 180. To take 2 common, x plus z equal to 180. x plus z equal to 180 upon 2. x plus z equal to 90 degree. U equation number 3. हे कामाला येणार आहे. नीट बघा आता. x plus z ची मला गरज होती, कारण मी हे 2 अँगल दाखवले, अजून मला हा अँगल 90 दाखवावा लागेल कमीत कमी, आणि मग असाच आपल्याला दाखवता येईल सिमिलरली. x प्लस z झाला. नाव इन ट्रायंगल QXR. आता आपण ट्रायंगल कडे बघू. कसं झालं बघा, गणित मोठं व्हायले की मी AB पॅरलल CD दाखवली, ट्रान्सफर दाखवली, इंटिरियर अँगल सप्लिमेंट झाली, मला x आणि z चं माप काढून घेतलं हे दोघं. आता ट्रायंगल कडे बघू, त्याची सुद्धा प्रूफ बघितली आपण. कोणती प्रूफ बघितली होती? सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्याचा यूज आहे. मिक्स गणित कसं व्हायले बघा, किती प्रॉपर्टी यूज झाल्यात. अँगल्स इन लिनियर पेअर, ओके, अँगल बायसेक्टर कशाला म्हणायचं ते माहित पाहिजे. सगळ्या गोष्टी माहित असतात, ते एकत्र केल्या तर मोठाले प्रॉब्लेम येत असतात, ते 4 मार्काचे प्रॉब्लेम होतात. नीट लक्षात घ्या. नाव इन ट्रायंगल, इथं लिहितो मी. नाव इन ट्रायंगल, लक्ष द्या. QXR नीट बघा. QXR अँगल QXR प्लस अँगल XQR म्हणजे कोणता अँगल आहे? x लिहित नाही मी, शॉर्टकट करतो थोडंसं. x डिग्री, आणि अँगल XRQ म्हणजे z डिग्री. कोणत्या ट्रायंगल मध्ये? QXR. एवढंच बघायचं. QXR मध्ये हा अँगल घेतलाय, मला काढायचा आहे. हा एक अँगल घेतलाय आणि हा एक अँगल घेतलाय. अँगलचं नाव काय? XQR. झेड अँगलचं नाव काय? XRQ. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? आणि प्लस z डिग्री इक्वल टू 180. रिझन लिहा काय? सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. थेरम झाला. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ह्या चॅप्टर मध्ये झाला, ती यूज मध्ये आली थेरम. प्रॉपर्ट्यांचा यूज कसा करायचा प्रॉब्लेम सेट मध्ये, त्याचं ऍप्लिकेशन म्हणायचं कसं आहे ते नीट लक्षात आलं पाहिजे. ओके, नाव इन ट्रायंगल QXR मी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापे घेतली, पण x प्लस z तयार आहे आपलं. किती डिग्री? 90 डिग्री. अँगल QXR प्लस 90 डिग्री, या दोघांचं माप बेरीज आपल्याकडे तयार आहे. इक्वल टू 180 डिग्री. कुठून उचललं ते? फ्रॉम 3
कशासाठी केला असं तुमच्या लक्षात वाटलं. आणि मग याला ट्रान्सफर करा तिथं अँगल क्यू एक्स आर इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री होईल. तिसरा अँगल माहित झाला. सिमिलरली हा सुद्धा असाच करता येईल. 2y प्लस y प्लस z 90 दाखवता येईल तिसऱ्यासारखंच. असंच इकडं का जसं इकडं केलंय आपण x प्लस z 90 दाखवला होता 3 मध्ये, तसं y प्लस w सुद्धा 90 दाखवता येईल. मग हा ट्रायंगलचा विचार करायचा. गणित खूप खूप मोठं होईल म्हणून एक वाक्य टाकायचं सिमिलरली. इथं लिहितो मी आता सिमिलरली, अजून दाखवायची गरज नाही. सिमिलरली गणित मोठं होईल तर इंटरेस्टिंग आहे. आनंद वाटला पाहिजे, टेन्शन वाटतं का नाही. मला आनंद वाटायला, करा वाटायला, इंटरेस्ट यायला नाही. फारच आवड आहे जॉमेट्री, रडत बसा, उपयोग नाही. ओके, आता मुद्दाम घ्यायलोय. मला माहिती आहे बरेच विद्यार्थी बघतात सोडून देतात, पण त्यांना जाणीव व्हावी की हे सोपं नाही, हे 8 स्टँडर्ड नाही, हे 9 स्टँडर्ड आहे. आणि तुम्हाला 10 स्टँडर्ड मध्ये चांगला अभ्यास करायचा. परीक्षा हो किंवा न हो, पण अभ्यास होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तरच 10 स्टँडर्डला तुम्हाला जॉमेट्री सोपी जाईल, नाही तर अवघड जाणार आहे, लक्षात घ्या. QXR इक्वल टू 90 डिग्री. सिमिलरली हा 90 दाखवला, हा 3 90 झाले. इतक्यावर काम धकतंय. हा 90 दाखवला, तो 90 दाखवला, आणि तिसरा 90 झाला. आता ऑटोमॅटिक आपल्याला माहिती आहे राहिला 90 होईल, पण असं एक वाक्य लिहिलं तरी काही अर्थ नाही. सिमिलरली we can prove that angle QYR equal to 90 degree. 4 अँगल 90 झाले. करेक्ट. त्याला तुम्ही नाव दिलं तरी चालतंय. याला स्मॉल 1 असं नाव द्या, इथं असं 1. ओके, याला 2 स्मॉल 2 द्या, असं याला स्मॉल 3 द्या, किंवा ABCD नाव दिलं तरी चालतं काय. आणि याला स्मॉल किती द्या, 4. आणि म्हणून लिहून टाका फ्रॉम 1 2 3 and 4 क्वाड्रिलॅटर. आपल्या व्याख्या बसली. चारी कोण 90 झाले, आणि ज्या चौकोनाचे चारी कोण 90 असतात तो काय असतो, रेक्टँगल असतो. क्वाड्रिलॅटर कोणता, QXRY इज रेक्टँगल. लक्षात घ्या. अशा पद्धतीची प्रूफ देणं गरजेचं आहे. अधिक या 2 मिनिटात सांगतो पुन्हा की हा आणि हा कोण दुभाजक आहे. पुन्हा x x होईल, हा y हा दुभाजक आहे. हा z z झाला, w w झाला. पहिल्यांदा आपण हे अँगल सी लिनियर पेयर दाखवले. ओके, अँगल सी लिनियर पेयर म्हणजे 2x + 2y = 180. आणि मग x + y इक्वल टू किती झालं, 90. पण x + y म्हणजे माझ्या कामाचा घेतला कोणता, x3y 90 झाला. सिमिलरली खाली आपल्याला असंच दाखवता येईल 2z + w + w = 180. 2z + 2w = 180. म्हणजे 2 कॉमन घ्या, z + w किती होईल, 90. मग आपण लिहिलं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल XRY दाखवायची गरज नाही, पुन्हा स्टेप वाटते. XRY = 90 दाखवला. त्याच्यानंतर अँगल AQR आणि CRQ हे इंटिरियर अँगल आहेत, कारण AB पॅरलल टू CD दिले तुम्हाला. इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. पण हा 2x + 2z = किती होईल, 180. 2 कॉमन घ्या, x + z किती झाला, 90. मग ह्या मी ट्रायंगलचा विचार केला, कोणता, QXR चा विचार केला. याचं माप काढण्यासाठी या दोघांची बेरीज 90 म्हणजे हा एकटा 90 होईल. सिमिलरली y सुद्धा आपल्याला असं जसं दाखवले तसंच इकडे दाखवता येईल. तुम्हाला 90 दाखवता येईल. हा 90 झाला, हा 90 झाला, हा 90 झाला. म्हणजेच क्वाड्रिलॅटर कोणता, QXRY हा काय झाला, रेक्टँगल झाला आहे. इथं तुमचा दुसरा चॅप्टर पूर्ण संपला आहे. याच्यावरची MCQ देईन मी तुम्हाला, ते करा. जास्तीत जास्त MCQ देणार आहे मी. काही क्वेश्चन टाकले होते ते सोडून देणार, 1-2 आले नाहीत, मी ते सॉल्व्ह करून तुमच्या ग्रुपवर टाकणार आहे. आलं नाही एखादं तर तुम्ही मला टाकू शकता, हे आलं नाही. आणि मग मी तुम्हाला ते सगळ्यांना मिळून कॉमनली समजून सांगू शकतो. 1-2 क्वेश्चन MCQ आहे तसेच विचारू शकतात. याच्यानंतर तुमचा नेक्स्ट चॅप्टर, 3rd चॅप्टर पेपर फर्स्टचा सुरू होईल. ओके, दुसरी महत्त्वाची सूचना आहे, फी जमा करून टाकायची आहे. ग्रुपवर टाकल्यात माहिती.
असे दररोज सांगतोय, फी आपण भरत नाही, भरली पाहिजे. फार फी नाही, फर्स्ट टर्मची फी 5,000 असते. आपण सध्या ऑनलाईन आहे, बघितलं तर खरं तर ऑनलाईन आहे तसंच शिकवतो आणि तिथे तसंच शिकवतो, पण आपली एक धारणा आहे ऑनलाईन तर चालू आहे, दुसऱ्या ऑनलाईन सारखी आपण आपली बराबरी करतो आणि मग आपल्याला वाटतं हे ऑनलाईन काही नसतील. असं नाही. प्रामाणिकपणे तळमळीने जसं वर्गात शिकवतो तसं ते थोडी हाय करत नाही. हे एक म्हणलं असतं प्रॉब्लेम सेट तुम्ही तुमचा करा, मोकळं झालो असतो, पण तसं होणार नाही. आम्ही काम करणारे काही विद्यार्थी खूप लक्ष देतात. फीच्या बाबतीत तुम्ही थोडं पालकाला कन्व्हिन्स करा, सांगा, किंवा सध्या गुगल पे करा, 25,000 नंबर दिलाय, माझा दिलाय, किंवा फोन करून येऊ शकतात. पालकांनी तेवढी काळजी घ्यायची आणि सहकार्य करायचं. ओके, थँक्यू. हो,